धाराशिवमध्ये राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला आहे। निधी मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य रंगल्याचं समजतंय। पक्षातल्या गटबाजीमुळे जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्याचं समजतंय। वाद मिटवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे 21 जुलैला धाराशिवच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांशी आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी संवाद साधला। पाहूया। अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निधी मिळत नसल्याने धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी राजीनामा दिलाय। माझ्यासोबत महेंद्र काका धुरगुडे आहेत। काय सांगाल काका, काय नाराजी नेमकी? हे नाही, पक्षावर नाराजी करायचं काही कारण नाही। पक्षानं मला संधी दिली 2 वर्षापूर्वी। अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील, अतिशय प्रामाणिक पहिल्यापासून जसं आपण काम करतो त्याच्यापेक्षा वेगानं काम करायला संधी त्यांनी दिली। आणि निधीच्या बाबतीत विषय प्रत्येक पक्षात तो निधीचा विषय मोठा झालाय आणि खास करून आपल्या जिल्ह्यातल्या निधीला स्थगिती। माझा राजीनामा हा काय निधीसाठी असा म्हणून नाही, मला 2 वर्ष पूर्ण झालेले, नव्याला संधी मिळावी आणि मी खुश आहे की मी काम करू शकलो। दादाचा एवढी वाहवा मिळवली, माझं राज्यभर नाव झालं चांगलं काम केलं म्हणून। आणि चांगलं काम करत असतानाच पुन्हा खूप दिवस राहणं पण चांगलं नसतं। नव्याला संधी दिली पाहिजे म्हणून मी राजीनामा दिला। शहरातले तर तुम्हाला माहित आहे की 140 कोटी बी आपल्यापाशी आलते, काय झालं त्याचा ही बी तुम्हाला माहित आहे की तुम्ही लोकांनीच जास्त उचलून धरलेला आहे त्याला। तर हे आमचे आहेत वरिष्ठ खासदार आमदार ही ते आपले ते जरा त्यांचं चालू आहे त्यांचं। दादा देणार आहेत निधी, मी परवा बी आम्ही भेटून आलो। पण आज राजीनामा दिलाय ना जिल्हाध्यक्षांनी? त्यासाठी दिलेलं नाही त्याने, की ठीक आहे ते प्रत्येक कार्यकर्त्याची होती तळमळ होती की बाबा काहीतरी मिळावं, हे करावं। हाय त्यांनी कार्यकर्त्यांनी जे निर्णय घेतले त्याने कार्यकर्त्याच्या भयासाठीच घेतलेले आहे त्याने। आतापर्यंत आमच्या पक्षाला तर काय निधी कुठला भेटला नाही। काय झालं? आणि काकालाच आपल्या दाजीलाच 52-56 कोटी काय मिळालेत असं चर्चा होतं, पण ते म्हणत ते साखर कारखान्याला मिळाले, कुठल्याच कार्यकर्त्याला काही निधी मिळाला नाही। फक्त आमच्या ऐकण्यात आहे की दाजीला निधी मिळालेला आहे। तर हे होते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तोंडावर असताना महेंद्र काका धुरगुडे यांनी दिलेला राजीनामा हातात सध्या चर्चेचा मुद्दा आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।